ओल्ड मंक, अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज हे नाव ऐकले की अनेकांच्या डोळ्यासमोर पार्टी, सेलिब्रेशन आणि आठवणी उभ्या राहतात. पण आता याच ब्रँड्स बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एफएससीआयने या लोकप्रिय ब्रँडच्या काही व्हरायटींच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सोशल मीडियावर तर ओल्ड मंक बॅन झाली, रॉयल चॅलेंज संपली अशा पोस्टचा अक्षरशः पाऊस पडतोय. पण खरंच संपूर्ण ब्रँड्सवर बंदी आली आहे का, की या मग काही वेगळीच गोष्ट आहे? चला आज सगळा प्रकार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. कारण तुम्ही पाहतात बोल बच्चन म्हणत्या. भारतात दारूच्या बाजारात काही ब्रँड्सनी दशकोनदशक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये ओल्ड मंक रम, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज ही नावं अगदी आघाडीवर आहेत. लाखो ग्राहक या ब्रँड्सवर विश्वास ठेवतात. त्यामुळे एफएसआयच्या कारवाईची बातमी समोर येतात अनेकांना मोठा धक्का बसला आहे. पण सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करूयात. एफएससीआयने संपूर्ण ओल्ड मंक, अँटिक्विटी ब्लू किंवा रॉयल चॅलेंज या ब्रँड्सवर बंदी घातलेली नाहीये. ही कारवाई फक्त काही विशिष्ट व्हरायटी आणि काही उत्पादन युनिटमध्ये तयार झालेल्या उत्पादनांवर करण्यात आली आहे. त्यामुळे हे ब्रँड आता कायमचे बंद झाले असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण आता खरा प्रश्न असा आहे की एफएसआयने अशी कारवाई का केली? चला लगेच सांगतो. कारण तपासादरम्यान एफएसआयला असं आढळलं की काही उत्पादनांमध्ये आर्टिफिशियल किंवा नेचर आयडेंटिफिकल फ्लेवरिंग सबस्टन्स वापरल्या गेल्या. म्हणजे नैसर्गिकरित्या अनेक वर्ष बॅरलमध्ये परिपक्व झालेल्या रम किंवा व्हिस्कीची चव आणि सुगंध तयार करण्याऐवजी काही फ्लेवरिंग एजंटचा वापर करून तसाच अनुभव देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आणि याचमुळे एफएसएसआयचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची उत्पादने ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. कारण ग्राहक बाटलीवर रम किंवा व्हिस्की असं लिहिलं गेलेलं पाहून खरेदी करत असतो. त्यामुळे अशा उत्पादनांना सबस्टँडर्ड म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांच्या विक्रीवर कारवाई करण्यात आली. आता या कारवाईमध्ये ओल्ड मंकच्या काही व्हरायटींसोबत अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज, मॅकडोनल्ड नंबर 1 रम आणि बॅक पेपर डिलक्स यांच्या काही उत्पादनांचाही समावेश असण्याचं समोर आला आहे. पण इथेच या प्रकरणाला एक दुसरी बाजू येते. संबंधित कंपनीने एफएसआयचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी विद्यमान नियमांचं पूर्ण पालन केलं आहे आणि फ्लेवरिंगचा वापर नियमांच्या चौकटीतच केला गेला आहे. त्यामुळे त्यांनी एफएसआयच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे. म्हणजेच हा विषय अजूनही न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निर्णय अजून कोर्टाकडून येणं बाकी आहे. आणि याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. काहींनी तर ओल्ड मॉन्क भारतात बॅन झाली, रॉयल चॅलेंज मिळणार नाही, अँटिक्विटी कायमची संपली अशा पोस्ट व्हायरल केल्या. पण प्रत्यक्षात तसं नाही. कारवाई काही विशिष्ट उत्पादनांपुरती मर्यादित आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. भारतात अन्न आणि पेय पदार्थांच्या गुणवत्तेबाबत एफएसएसआय आता अधिक कठोर भूमिका घेत आहे. ग्राहकांना नेमकं काय विकलं जातंय आणि लेबलवर जे काही लिहिलंय तेच बाटलीत आहे का, यावर आता अधिक बारकाईने लक्ष दिलं जात आहे. आता पुढे कोर्टाचा निर्णय काय येतो, कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये काही बदल करतात का आणि एफएसएसआय या प्रकरणात आणखी कोणती पावलं उचलते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं, एफएसएसआयची ही कारवाई ग्राहकांच्या हितासाठी योग्य आहे का, की कंपन्यांवर अन्याय झाला आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमचा ब्रँड कोणता हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हायरल गोष्टींसाठी बोल बच्चन बंटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.